कधी कधी असं वाटतं का आपण कोणावर तरी विश्वास ठेवून मनातलं सगळं सांगतो आणि काही दिवसांनी तेच शब्द आपल्या विरुद्धात वापरले जातात. कधी आपण आपल्या दुःखाबद्दल, घरातील गोष्टींबद्दल, नातेसंबंधांबद्दल किंवा इतर कोणत्याही गोष्टीसोबत आपण मनमोकळे एखाद्या व्यक्तीसोबत बोलतो. आज हा व्हिडिओ प्रत्येक स्त्रीसाठी खूप महत्वाचा असणार आहे. कारण मन मोकळं करणं चांगलं असतं, पण प्रत्येकासमोर मोकळं होणं धोकादायक ठरू शकतं. नमस्कार मैत्रिणींनो, मी ज्योती आणि स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आपण सगळेच माणसं आहोत. आपल्यालाही भावना असतात. कधी आनंद वाटतो, कधी दुःख होते, कधी रडावंसं वाटतं. आणि त्या क्षणी आपल्याला वाटतं की कोणीतरी आपल्याला समजून घ्यावं, म्हणून आपण आपल्या आयुष्यातल्या गोष्टी लोकांना सांगायला सुरुवात करतो. पण एक गोष्ट विसरतो, सगळे ऐकणारे लोक आपले भलं चिंतणार नसतात. काही लोक फक्त माहिती गोळा करत असतात. काही लोक आपलं दुःख ऐकतात पण मनातून आनंदी होत असतात. काही लोक आपल्या कुमकुवत गोष्टी लक्षात ठेवतात आणि योग्य वेळ आल्यावर त्याच गोष्टीचा वापर आपल्या विरुद्ध करतात. त्यासाठी मी तुम्हाला इथे एक गोष्ट सांगणार आहे. एक स्त्री तिच्या मैत्रिणीला घरातील सगळ्या समस्या सांगत असते. सासूबद्दल, नवऱ्याबद्दल, आर्थिक अडचणीबद्दल. कारण तिला वाटत असतं की ही मैत्रीण माझी जवळची आहे. पण काही महिन्यांनी तेच बोलणं संपूर्ण समाजात पोहोचलं जातं. ज्यांना काहीच माहिती नव्हतं त्यांनाही त्यांच्या घरातील सगळ्या गोष्टी माहिती झाल्या होत्या. आणि त्या स्त्रीला जेव्हा समजलं त्या स्त्रीला ज्यावेळेस समजलं त्यावेळी त्या स्त्रीला त्यावेळेसच समजलं की प्रत्येक जवळची वाटणारी व्यक्ती आपली विश्वासूच असते असं नाही. कधी कधी आपण भावनेच्या भरात खूप काही बोलून जातो, रागात, दुःखात, एकटेपणात, आणि नंतर पश्चाताप करतो. म्हणूनच मन मोकळं करण्यापूर्वी स्वतःला एक प्रश्न विचारायचा की ही व्यक्ती माझ्या गोष्टी जपून ठेवू शकते का? जर उत्तर निश्चित असेल तर सांगितलेलं बरं. पण पण आपलं दुःख सगळ्यांनाच समजेल असं नाही. कारण प्रत्येक जण आपल्या नजरेतून जग पाहत नाही. काही जण न्याय करतात, काही जण तुलना करतात आणि काही जण फक्त गॉसिपसाठी ऐकतात. विशेषतः आपल्या स्त्रियांच्या बाबतीत हेच असतं. आपण भावनिक असतो. कोणी प्रेमाने 2 शब्द बोलले की आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो. पण प्रत्येक गोड बोलणारी व्यक्ती मनाने गोड असलीच पाहिजे असं नाही. म्हणून आपल्या आयुष्यात काही गोष्टी फक्त स्वतःपुरत्याच ठेवाव्या. सगळ्यांसमोर मोकळं होण्यापेक्षा योग्य व्यक्तीसमोर मोकळं होणं अधिक महत्वाचं असतं. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा